जय शिवराय भावांनो, काल संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन देऊन पोलिसांची सुरक्षा नाकारली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना सोबतही घेतलं नाही अशी एक बातमी पाहिली। साहजिकच मलाही तेच वाटते की एकीकडे सरकारी सुरक्षा द्यायची आणि सुपारीही द्यायची, तसंच म्हणावं लागेल ना। सरकारमधलंच होय की हे खरकट्या, म्हणजे गंभीर पण एकदम बायलचाळे प्रकार चालू आहेत। पोलिसांनी 6 तारखेला सुपारी घेणारे आरोपी पकडले। आज 21 तारीख आहे, म्हणजे 15 दिवस झाले। पाटलांनी अनेक पुरावे दिले, आरोपी सुद्धा कबूल झाले। सगळं आरशासारखं साफ असताना सुपारी देणारा गुन्हेगार धन्या मुंडे अजून मोकाट आहे। लोक म्हणाले की पोलीस पकडलेल्या आरोपींची चौकशी करताय की त्यांचा पाहुणचार। तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, अजित पवारनी या खरकट्याला येणाऱ्या निवडणुकीचा स्टार प्रचारक केलाय। याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की अजित पवार खरकट्याला वाचवत आहे आणि संतोष देशमुख असतील किंवा महादेव मुंडे असतील यांच्या प्रकरणावर सुद्धा पांघरून घालायचं काम अजित पवार करत आहेत। अरे एवढंच नाही तर शेतकऱ्यांचा पीक विमा घोटाळा, युरिया घोटाळा, स्प्रे पंप घोटाळा सगळा दाबून टाकला असं म्हणायला हरकत नाही। दादांना गुन्हेगार वृत्तीचे लफंडर कार्यकर्ते जास्त आवडतात, मर्डर करणारे रंडीबाज लोक तर लयच आवडतात। दादाच्या पक्षात फक्त आतंकवादीच नाही, बाकी सगळं आहे। अरे करोडोंचा घोटाळा केला, पैसे दाबले, पक्षातले घरातलं कोणी सुटलं नाही। 70,000 कोटी रुपये दबले, पोराचा जमीन घोटाळा दबला। पण लक्षात ठेवा, आता हे प्रकरण लोक दबू देणार नाहीत। सगळं आहे तरी अजित पवार धन्यासारख्या सायको किलरला का वाचवत असेल? फडणवीसांचा जुना मित्र आहे म्हणून, की अजित दादांची एखादी ब्ल्यूप्रिंट असेल त्याच्याकडे? काय तरी चांगलंच गुतून आहे हे नक्की। असेल एखादी बिप्याची डीव्हीडी, एखादीने काय होते। दादा दिवसेंदिवस तुमचं राजकारण घाणेरडं होत चाललंय। एक लक्षात ठेवा, अजित दादा जे पेराल तेच उगवणार आहे। तुमच्यावर बोलण्या इतका मी मोठा नाही, आज मीच नाही सगळे शिव्या घालत आहे। मग आज ही वेळ का आली याचा विचार करा। एखाद्या माणसावर इतके गंभीर आरोप असताना, दिसतं उघड संबंध असताना तुम्ही जाणीवपूर्वक अशा माणसावर जबाबदारी देऊन इथल्या जनतेच्या छातीवर नाचायला लावणार असाल तर लक्षात ठेवा अजित दादा, पहिले कार्यक्रम तुमचा होणार। राजकीय मनोज दादांनी शांत राहा म्हणले म्हणून आम्ही शांत आहोत, पण हलक्यात घेसाल ना तर इथला स्वाभिमानी मराठा असेल किंवा ओबीसी तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही। तुमचा पक्ष महाराष्ट्रात बियाला सुद्धा उरणार नाही। सुपडा साफ करू खेळा, मग तुम्ही दोघ जण शेंडा टेकवणी।